तर आज बनवूया गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक, अगदी झटपट. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. तर इथे एका तव्यावरती 1 चमचा तूप ओतून घ्यायचं आहे आणि 2 वाट्या ओला नारळ खिसून घालायचा आहे. मी मोजून इथे 2 वाट्या ओला नारळ खिसून घातलेला आहे. आता हा नारळ मी 2 ते 3 मिनटं परतवून भाजून घेणार आहे. तर बघा, आता हा नारळ भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी काजू आणि बदाम बारीक कट करून घालणार आहे आणि परत 1 ते 2 मिनटं हे तुपावरती असंच परतवून घेणार आहे, कमी गॅसवरती. तर बघा, आता 2 मिनटं झालेले आहेत. आता त्याच वाटीने 1 वाटी गूळ मोजून मी याच्यामध्ये घालणार आहे आणि सारण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. हे सारण 4 ते 5 मिनटं कमी गॅसवरती मी परतवून घेणार आहे. तर बघा, आता 5 मिनटं झालेले आहेत आणि सारण बनून तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता चवीनुसार. आता मोदक बनविण्यासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये मी एका वाटीने मोजून 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घातलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून याला एक उकळी येऊन देणार आहे. तर बघा, आता दुधाला उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून 2 वाट्या तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. मी मोदक बनविण्यासाठी राशनच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आता हे सगळं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. तर बघा, पीठ चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि 10 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. तर बघा, आता 10 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. पीठ अजूनही गरमच आहे. गरम असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने किंवा एखाद्या तांब्याच्या मदतीने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर बघा, मी हे पीठ चांगल्या प्रकारे आता मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता मी इथे मोदक बनविण्यासाठी एक साचा घेतलेला आहे. आता या साच्याला चारी बाजून तेल लावून घेणार आहे आणि पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन मी या साच्यामध्ये भरून घेणार आहे अशा प्रकारे. आणि तेलाच्या हाताने अशा प्रकारे साच्यामध्ये हा पिठाचा गोळा भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे. जर तुम्ही या प्रकारे उकडीचे मोदक बनविले तर मोदक अगदी मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होतात. आता मी याच्यामध्ये सारण भरून घेणार आहे. चांगल्या प्रकारे सारण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि वरून परत पिठाने झाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता. तर बघा, आपला मोदक बनून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे. जास्ती मेहनतही करायची गरज नाही आणि वेळही घालवायची गरज नाही. अगदी झटपट हे मोदक बनून तयार होतात. अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून तयार करून घेतलेले आहेत. आता हे मोदक उकडून घेऊया. त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता हे मोदक या पाण्यामध्ये मी ठेवून घेणार आहे
आणि 10 ते 12 मिनटं उकड काढून घेणार आहे. तर बघा, आता 12 मिनटं झालेले आहेत आणि मोदक चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि मोदक काढून घेणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.